मला वाटतं की अभिनय चांगला कुठला, तर जेवढं आपण रिअलिस्टिक करू तो अभिनय नाही वाटत. आणि मला वाटतं सेम कॉन्सेप्ट हा सेटमध्ये आहे. सेट हा सेट नाही वाटला पाहिजे. आपल्याकडे जे पूर्वीच्या ज्या नेपथ्यकारांनी जी सिस्टीम केलेली आहे ना, ही फार सुंदर केलेली, जो मला गुजराती किंवा हिंदी इंग्लिश थिएटर्समध्ये बघायला नाही मिळत. कारण आपल्याकडे फोल्डिंग सिस्टीम केली जाते. म्हणजे हा सोफा सुद्धा आम्ही 4 पीसेसमध्ये वेगळा केला जातो. कसं आहे ना, म्हणजे नुसतं सुंदर दिसणं म्हणजे सेट नाही होत. तो केवढा फंक्शनल आहे, कलाकारांना ॲट इज वाटलं पाहिजे. पण हा जुगाडच खूप मोठा एलिमेंट एकांकिकेमध्ये. म्हणून म्हणतो एकांकिकेमधनं प्रवास केलेले जे नेपथ्यकार असतील किंवा जे कलाकार असतील, ते मला वाटतं व्यावसायिकच्या ह्याला सहज उभे राहू शकतील किंवा ती आव्हानं पेलू शकतील अगदी आरामात. ॲक्च्युली सांगायचं तर मी नेपथ्य या विषयाकडे चुकून आलो किंवा या क्षेत्रातच चुकून आलेलो आहे. ह्याचं कारण की या क्षेत्रात जर आता आपण काही नेपथ्यकार बघितले तर त्यांनी सगळ्यांनी अगोदर प्रायोगिक लेवलला, हौशी लेवलला काही कामं केली होती या क्षेत्रामध्ये. आणि मग नॉर्मली आपला टप्पा असा असतो ना, म्हणजे ॲक्टर असला तरी एकांकिका स्पर्धा किंवा शाळा कॉलेजातमधले नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि ते करत करत टप्पे करत करत आपण व्यावसायिक नाटक, मग चित्रपट, असं तो प्रवास असतो. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं आहे काही. आणि ते खूप मजेशीर आहे. म्हणजे बऱ्याच जणांना मी सांगतो की अरे नाही, माझा तसा प्रवास झालेलाच नाही, डायरेक्ट मी व्यावसायिक नाटकामधनंच माझं पदार्पण झालं आहे. तर बऱ्याच जणांना ते खरं नाही वाटत. पण ॲक्च्युली ती फॅक्ट आहे, ती वस्तुस्थिती आहे. कुठलाही मला एक्सपिरियन्स नव्हता एकांकिकेचा किंवा कुठल्याही नेपथ्याचा एक्सपिरियन्स नव्हता. आणि मी ऑल ऑफ अ सडन या क्षेत्रात आलो. फक्त एकच थोडासा प्लस पॉईंट होता माझ्याकडे, किंवा आहे मला म्हणता येईल, की माझं जे प्रोफेशन आहे ते खूप निगडीत आहे या क्षेत्राशी. इंटिरियर डिझायनिंग आणि डेकोरेशनचा मी डिप्लोमा केले असल्यामुळे तो खूपच त्या क्षेत्राची निकड. तिथेसुद्धा मला स्पेस मॅनेजमेंट करावी लागते. वेगवेगळे घरं, हॉटेल्स मी करतो, डिझाईन्स, रेस्टॉरंट्स, बँक्स केलेले आहेत, ब्युटी पार्लर, म्हणजे वेगवेगळे कमर्शियल प्रोजेक्ट्ससुद्धा, शॉप्ससुद्धा करतो. तर तिकडेसुद्धा जागा आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एक वेगळी तुम्हाला करायची असते. आणि मला वाटतं की नाटकामध्ये सुद्धा तोच भाग आहे, फक्त थोडा मीडियाचा फरक पडतो असं मला वाटतं. म्हणजे जे काही आपण मीडिया वापरतो, जे मटेरियल आपण यूज केलं जातं, त्याच्यामधलाच फरक आहे. अदरवाईज तुम्हाला ज्या स्पेस कंटेंट तेवढाच आहे. 30x20, 30x25चे जे प्रोसेनियम थिएटर्स आपल्याकडे आहेत, आणि महाराष्ट्रात आपण बघतोय तर नॉर्मली सगळे प्रोसेनियम थिएटर्सच आहेत. पृथ्वीसारखे किंवा ह्याच्यासारखे थिएटर्स आपल्याकडे अजूनही कमी आहेत. त्याच्यामध्ये तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. पण आपल्याकडे प्रोसेनियममध्ये तोच ढाच्यामध्येच काम करावं लागतं. आणि मला वाटतं तेच एक माझा प्लस पॉईंट आहे की या क्षेत्रात आल्यानंतर मला थोडंसं इझी गेलं, त्या इंटिरियरचा बेस असल्यामुळे, असं मला वाटतं. माझं पहिलं कमर्शियल नाटक हे संतोष पवारनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं राधा ही कावरी बावरी. ह्या नाटकामधनं माझं व्यावसायिक नेपथ्यासाठी पदार्पण झालं. त्याची पण एक मजेशीर गंमत अशी आहे की माझा एक मित्र आहे संदेश उपश्याम, माझ्या जवळचा मित्र, कॉलनीमध्ये राहतो, आणि तो नाट्यक्षेत्राशी आपल्या चांगलाच नावाजलेलं नाव आहे त्याचं. तर त्याला मी नेहमी म्हणायचो की अरे मला नेपथ्य करायला खूप आवडेल, हे काहीतरी वेगळं आहे, तर बघ जरा. तर तो म्हणाला नाही रे, अजून तुला खूप एक्सपिरियन्स, अनुभव घ्यावा लागेल या क्षेत्रामध्ये. असं डायरेक्ट व्यावसायिकला काम मिळणं जरा डिफिकल्ट असतं. आणि ते बरोबरही आहे, कारण आपण टेक्निकली खूप साऊंड असायला हवं जेव्हा आपण कमर्शियलच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण काम करत असतो. आणि असंच बोलता बोलता बोलता, कारण मी अनेक वेळेला ना गणपतीचे डेकोरेशन्स वगैरे त्यावेळेस करायचं. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमचं आहे इथलं, सहकार नगर चेंबूरचं, अजूनही करतो मी, कुर्ला नेहरू नगरचं आमच्या इथलं करत असतो. तर ती गणपतीचे डेकोरेशन मी सामाजिक देखावे करायचो. मग त्याच्यामध्ये सुद्धा ते डिझाईन पार्ट माझा आला असतो, ते क्रिएटिव्हिटी आलीच त्याच्यामध्ये. आणि मी सामाजिक देखावे करायला सुरुवात केली, आणि त्याच्यामध्ये आम्हाला सातत्याने ऑल ओव्हर मुंबईमध्ये आम्हाला प्राइजेस मिळालेली आहेत त्या देखाव्यांना, खास करून गणपतीच्या. तर तो मला म्हणायचा, माझा मित्र, किंवा अनेक जण म्हणायचे अरे तू हे करू शकतोस, तर तू नेपथ्यही करू शकशील. तर तो एक थोडासा मला कॉन्फिडन्स होता की आपण करू शकू. पण अनुभव परत तेच की अनुभव कोणाकडेच नाही, म्हणजे माझा एक्सपिरियन्सच नव्हता त्याच्यामध्ये. आणि एकदा असंच झालं, त्याने मला एकदम सुखद धक्का दिला की अरे संदेश, संतोष पवार एक नाटक करतायत, नवीन नाटक आहे, आणि त्यांना ना एक नवीन नेपथ्यकार कडनं काहीतरी डिझाईन करून ते बघतायत, शोधतायत ते. म्हटलं अरे वा वा, छान, माझं नाव तू सजेस्ट कर, मी करीन. तो म्हणतो मी सांगून बघतो,
पण ते करतील की नाही मला माहिती नाही. मला हरकत नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवून दिली, मी ती वाचली आणि मी डिझाईन घेऊन गेलो. पण त्यांनी अट घातलेली की तू डिझाईन करशील, मेहनत करशील, पण मी खात्री देत नाही की तुला काम ते देतील की नाही. कारण ते अगदी स्वाभाविक आहे ना. कारण संतोष पवार हे म्हणजे अजूनही आपण बघतो त्यांची नाटकं सातत्याने त्यांचं इतकं काम चालू आहे आणि त्यांचा अनुभव एवढा आहे. मी घाबरतच गेलो. पहिल्यांदाच त्यांची भेट झाली. प्लॅन माझा जो लेआउट आपण करतो तो मी समोर ठेवला. त्यांनी सगळा लेआउट बघितला, समजून घेतला आणि मला म्हणे, कुठे काम केलं आहेस तू अगोदर? मी म्हणालो, नाही सर, मी एकांगी काही नाही केलेली आहे. मग हे कोणी केलं आहे प्लॅन? म्हटलं मीच केला आहे सर. कसा केला? म्हटलं मी वाचली स्क्रिप्ट, नोटिंग केलं आणि मला वाटलं की हे का ना. पण नाही, तू कुठेतरी काम केलं असेल मला वाटतं, की तुला ह्याच्यामध्ये तुला जाण आहे काहीतरी त्याची. तर मला म्हणतात, मला काही चेंज नाही आहे, हा तुझा प्लॅन फायनल आणि तू या नाटकाचं सेट करतो आहे. आणि ते अशी सुरुवात झाली. पहिल्या नाटकाचं माझं पदार्पण झालं. आणि मग त्याच्यानंतर मग मला चांगली संधी मिळाली किमयागार नाटक करायची, संपदा जोगळेकरचं. ते सुद्धा खूप चॅलेंजिंग सेट होता त्याचा. आणि मग ते करता करता गेल्या 12-12.5 वर्षात 105 व्यावसायिक नाटकांचे मी सेट झालेत आत्तापर्यंत. मला असं वाटत नाही की मी वेगळं काही करतो. फक्त जसं मी सांगतो की तुम्हीसुद्धा कलाकार आहात, म्हणजे तुम्हीसुद्धा ॲक्टर आहात. तर मला वाटतं की अभिनय चांगला कुठला? तर जेवढं आपण रिअलिस्टिक करू तो अभिनय नाही वाटू. तेच आपल्याला समोरच्याला भावतं. आणि मला वाटतं सेम कॉन्सेप्ट हा सेटमध्ये आहे. सेट हा सेट नाही वाटला पाहिजे. कारण कसं होतं ना, आपण स्टेजवरती काहीतरी उभं करायला जातो आणि त्याचं रिअलिस्टिक पण जे असतं, की जे खरंखुरंपणं असतं ना, ते हरवलं नाही पाहिजे. ते जर जपलं ना आपण, की ते ॲक्च्युअल त्या लोकेशनला आपण त्यांना प्रेक्षकांना घेऊन गेलो, ती सफर त्यांना दिली, तर ते मला वाटतं सक्सेस असतो त्या नेपथ्याचा. आणि मी तोच प्रयत्न करत असतो प्रत्येक नेपथ्यामध्ये, की वेगळं पण करण्यापेक्षा त्या नाटकाची गरज काय आहे. कारण नुसतं नाटकामध्ये काही आम्हाला जेव्हा स्क्रिप्ट दिली जाते तेव्हा ती मी प्रोसेस सांगीनच पुढे, की ती प्रोसेस कशी असते. पण वेगळे पण करण्यापेक्षा मी म्हणतो की ते ॲक्च्युअल जर मी कुठलं स्थळ केलं तर ते तिथेच वाटावं. तर ते मला वाटतं भावतं लोकांना. आणि म्हणून मला वाटतं की ते थोडंसं जे तुम्ही नाव म्हणतायत, पण असं नाही, नवीन पण काही नेपथ्यकार आहेत आणि चांगलं म्हणजे आज मी स्पर्धक व्यावसायिकला जरी असलो तरीसुद्धा मला बऱ्याचशा स्पर्धेलासुद्धा परीक्षण करायला बोलवलं जातं. आणि मी बघून थक्क होतो की मुलांमध्ये ते कॅलिबर आहे. म्हणजे आज मी INTला परीक्षक होतो किंवा इतर लोकांकिकाला मी असतो. तर मला त्यांची कामं बघून मला वाटतं की नाही बाबा, असं नाही आहे, आपल्याकडे ती कॅलिबर मुलांमध्ये आहे आणि ते सगळेजण येऊ शकतात वरती. तर तेच असतं, तुम्हाला एक ब्रेक मिळायची गरज असते. आणि मी सगळ्यांना सांगेन की कुठलीही संधी तुमच्याकडे आली, ही एक सुवर्ण संधी म्हणूनच त्याला घ्यायची असते. म्हणजे मी सुद्धा आज माझी 100 नाटकं होऊन गेलेत, म्हणून आता हां, हे नाटक ठीक आहे, कॅज्युअली घेऊन हे होऊन जाईल, हा जो ओव्हर कॉन्फिडन्स कधी नसावा मला वाटतं. कारण तुम्ही खूप त्याला जेन्युइनली ट्रीट केलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जेन्युइन मिळतात. आणि मला वाटतं तेच आपण आपलं सातत्य राखणं गरजेचं असतं. बऱ्याचदा मी असं सांगेन की नाटकाचं कास्टिंग झालेलं नसतं आणि नेपथ्यकाराबरोबर मीटिंग चालू झालेली असते. म्हणजे माझ्याबरोबर असं नाही, इतर नेपथ्यकारांबरोबर सुद्धा तीच प्रोसेस होते. कारण नेपथ्य हे जरी पूरक अंग असलं, जसं आपण म्हणतो अभिनयाला नाटकाची ही प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत ही पूरक अंग आहेत आपली ॲक्च्युली आपल्या नाटकासाठी, नाट्यनिर्मितीसाठी. तर जरी पूरक असलं तरी हे खूप लवकर इन्व्हॉल्व होणारं मला वाटतं, ही प्रोसेस फार लवकर इन्व्हॉल्व्ड होते त्या याच्यामध्ये. आणि नेपथ्यकाराला खूप लवकर स्क्रिप्ट आलेली असते, संहिता त्याला दिलेली गेलेली असते. कारण त्याची थॉट प्रोसेस होणं हे खूप गरजेचं असतं. कारण दिग्दर्शकाला काय पाहिजे किंवा लेखकाला काय अपेक्षित आहे त्या नाटकामधनं, त्याचं विजन मला द्यायचं असतं त्यांना. ते आमच्या या 2 डोळ्यातनं बघत असतात. आणि ते जे ट्युनिंग व्हावं लागतं दिग्दर्शक आणि नेपथ्यकाराचं, हे खूप गरजेचं असतं. नाही तर मग काय होतं की तू तुझं काम, मी माझं काम,
तू तुझं दिग्दर्शन, ते लेखन वेगळं झालेलं आहे, मी माझं विजन काही वेगळंच झालं त्या नाटकाला घेऊन, तर ते खूपच गोंधळ होऊ शकतो त्या संहितेच्या विषयी आणि नाटकाविषयी. म्हणून ती प्रोसेस अशी असते की आम्हाला खूप अगोदर इन्व्हॉल्व केली जातं, संहिता दिली जाते, आम्ही वाचतो ती, एकदा नाही दोनदा नाही, कधी कधी 2-3 वेळेला वाचावी लागते. त्यातले बारीक सारीक पॉईंट्स मी नोटिंग करून घेतो. लोकेशन त्याच्यामध्ये किती आहेत, स्थळं किती आहेत, हे तर बट ऑबियस आहे, म्हणजे ते खूप कॉमन आहे. पण त्या स्थळामध्ये युनिकनेस काय देऊ शकतो त्या फ्रेम क्रिएट करताना. कारण कसं आहे ना, चित्रपट करताना तुमच्याकडे 5 सेटअप 6 सेटअप कॅमेरा असतात, क्लोज मिड लावले जातात, शॉट्स लावले जातात. पण आपल्याला सरसकट एका कॅनव्हॅसवरती तुम्हाला ते दाखवायचं असतं नाट्य. त्याच्यामुळे प्रत्येक एरिया आणि प्रत्येक फ्रेम ही सुंदर सुंदर म्हणण्यापेक्षा त्याला पूरक असली पाहिजे त्या सीनला. त्याच्यामुळे आमचं थॉट प्रोसेस अशी असते की तो सीनसुद्धा कुठे घडू शकतो हे मला अगोदरच विचार करावा लागतो. दिग्दर्शकाला प्लॅन किंवा माझं ड्रॉइंग दाखवण्यापेक्षा ही कुठली सीन हे जास्ती महत्त्वाचे आहेत, ते कुठे घडू शकतात, त्या फ्रेममध्ये काय दिसलं पाहिजे. आणि मग ते आपल्याला तर माहिती आहे की ते नेपथ्य म्हटलं की ते टेम्पो आला आणि ते सामान इथून तिथे हलवणं आलं प्रत्येक आपण थिएटर्सला, तर त्याचीही काळजी घ्यावी लागते की बाबा रे फार मोठा पण नको व्हायला, ते एका टेम्पोमध्ये बसायलाही हवं, कारण कमर्शियल व्यावहारिकदृष्ट्या निर्मात्यालासुद्धा हे परवडलं पाहिजे. तर ह्या हे सगळे गोष्टी आहेत ही सांभाळाव्या लागतात. एकदा का माझं नोटिंग करून झाल्यानंतर मी डायरेक्ट ड्रॉइंग किंवा डिझाईनला नाहीच सुरुवात करत. मी परत दिग्दर्शकाबरोबर बोलतो, त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काही स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही हवं आहे का, आणि हे डिस्कस करून 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 मी नोटिंग करतो आणि मग मी माझे प्लॅन स्केचेस चालू करतो. आणि मी जेव्हा घेऊन जातो दिग्दर्शकाकडे जेव्हा माझा प्लॅन, तेव्हा तो माझा 4था किंवा 5वा प्लॅन माझा झालेला असतो. म्हणजे त्याच्यातलं बेस्ट कुठलं होईल किंवा त्याच्यातलं कॉम्बिनेशन करून काय बेस्ट देता येईल आणि मगच तो मी देतो. त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो आणि जे दिग्दर्शकाला जे हवं असतं, अपेक्षित असतं, ते त्यांना मिळून जातं त्याच्यामध्ये. म्हणजे डिझाईन करताना मला प्रदीप मुळे जे आपले सिनियर नेपथ्यकार आहेत, त्यांनी मला एक गोष्ट अशीच आम्ही गप्पा मारत असताना सांगितलेली की संदेश, ते म्हणाले की तुझा बेस इंटिरियरचा आहे, इंटिरियर डिझायनिंगचा आहे, तर नेपथ्य करणं, नाटकाचं नेपथ्य करणं म्हणजे इंटिरियर नव्हे, नाट्यशास्त्र आधी समजून घे, फ्लोअर स्पेस किंवा स्पेस मॅनेजमेंट आधी करून घ्यायची आणि मग नाटकाला ट्रीटमेंट दे. मग कलर स्कीम असो, त्याला मटेरियल्स कुठली तुला अप्लाय करायचे, हे नंतरचा टप्पा आहे. तर तो मूलमंत्र मी त्यांचा लक्षात ठेवला आहे, कारण त्यांचा अनुभव एवढा आहे, तर तो मला खूपच मला गायडन्स वाटतो त्यांचा. आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करतो की आधी स्पेस मॅनेजमेंट काही हवं आहे आणि मग त्याला ट्रीटमेंट देत जातो. मग ते कलर स्कीम काय असेल, त्यात मटेरियल्स कुठली असतील, चेंजेस कसे केले जातील, जर लोकेशन असतील, तर अशी ती खूप मोठी प्रोसेस आहे त्याची. हे मृत्युंजयमध्ये एक चॅलेंज होतं की त्याच्यामध्ये अंदमानची जी सावरकरांची जी सेल होतं, तो सेल दाखवायचा होता, डबल सेल होता आणि त्याच्यामध्येच काही मल्टिपल लोकेशन होते. त्याच्यातच कोलू होता जिथे त्यांना शिक्षा झालेली, आणि त्याची जी बांधणी करणं होतं, दिग्पाल लांजेकरांनी ते नाटक लिहिलेलं आणि त्यांनीच दिग्दर्शक केलेलं. तर तो म्हटलं तो सेट एक मला खूप चॅलेंजिंग वाटला. त्याच्यासाठी मला झी गौरव मिळालं होतं, शासनाचं सुद्धा पारितोषिक त्याच्यासाठी होतं. तो एक सेट मला वाटतो. आणि बट ऑब्वियस सफरचंदसुद्धा, कारण सफरचंदमध्ये खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये एकही ब्लॅकआउट नाही आहे त्या नाटकामध्ये. सगळे चेंजओव्हरमध्ये सीन पटापट पुढे जातात. आणि राजेश जोशी जे गुजरातीमधले आणि हिंदीमधले नावाजलेलं नाव आहे दिग्दर्शक, त्यांच्याबरोबर मी प्रथमच काम केलं. आणि त्यांनी जेव्हा मला सगळं ऐकवलं, कारण ते गुजराती स्क्रिप्ट होती, मला काही ते गुजराती वाचता येत नव्हतं, तर त्यांनी मला नरेट केलं सगळं आणि सांगितलं, अभी बोलो कैसे करना है सर. आणि पटकन असं डोक्यात आलं की नाही, हे लोकेशन विदाऊट ब्लॅकआउट असे करता येईल. आणि मी तिकडे असे त्यांना स्केच पटकन करून दाखवलं. तर ते म्हणाले, अरे ये तो ऐसा हो सकता है, मैंने सोचा ही नहीं था. म्हणजे असं सुद्धा होतं, कधी कधी खूप चॅलेंजिंग काहीतरी येऊन जातं आणि नंतर कधी कधी इतकं सिम्पल असतं आणि ती थॉट प्रोसेस उगाचच आपण करत असतो आणि खूप वेळ लागतो. म्हणजे ते म्हणतो ना, कधी कधी पटकन काहीतरी सुचतं आणि त्या युनिकनेस येतो. तर सफरचंद मला वाटतं की तो एक सेट वेगळा आहे. आणि अनन्याचा एक सेट मला आठवतं आहे,
आणि हे मृत्युंजय. तसे बरेच आहेत, चार चौघी आहे, फुलराणी आहेत. कारण मी त्यांची नावं नाही घेतली तर सगळे बाकीचे दिग्दर्शक मला बोलतील की अरे हे म्हणजे तुला नव्हतं का चॅलेंजिंग. असं नाही आहे, सगळेच चॅलेंजिंग असतात. पण च्या थोडेसे बाहेरचे हे मला जरा पर्सनली असं वाटतं की जरा वेगळं काहीतरी करता येतं. कारण दिवाणखाण्याचे सेट बरेच झालेत माझे करून, त्याच्यामुळे. एक सेट बनवणं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की एक स्केच केलं किंवा 3D केलं आपण आणि दाखवलं, तर ते तसं नाही आहे. तुम्ही बघाल, मी एक सेटचं तुम्हाला ड्रॉइंग्स दाखवतो किंवा माझे कार्पेंटर्स असतात जे काम करणारे, तर असे ड्रॉइंग्स एवढे बनतात आमचे. एक फाईल आम्ही बनवतो त्याची, आणि त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. म्हणजे ते मी आता नेपथ्याचे जेव्हा हे घेतो, आम्ही सेमिनार्स असतात किंवा वर्कशॉप्स असतात, ती प्रोसेस मी डिटेलमध्ये मुलांना सांगत असतो की बाबा रे असं नाही आहे, एक ड्रॉइंग केलं म्हणजे सेट नाही बनत तो. त्याच्यामध्ये फ्लोअर प्लॅन असतो, त्याचे एलिव्हेशन्स असतात, मग ते वर्किंग ड्रॉइंग्ज असतात. म्हणजे हा जो सोफा आहे इथे किंवा जी मी याच्यावर या मोड्यावर मी बसलेलो आहे, तर मग तो. आणि आपल्याकडे ना मराठी रंगभूमीमध्ये एक खासियत आहे जी मला इथे आवर्जून सांगायला आवडेल, की आपल्याकडे जे पूर्वीच्या ज्या नेपथ्यकारांनी जी सिस्टीम केलेली आहे ना, ही फार सुंदर केलेली आहे. डिझाईनची जो प्रकार आहे, जो मला गुजराती किंवा हिंदी इंग्लिश थिएटर्समध्ये बघायला नाही मिळत तो. कारण आपल्याकडे फोल्डिंग सिस्टीम केली जाते. म्हणजे हा सोफासुद्धा आम्ही 4 पीसेसमध्ये वेगळा केला जातो. म्हणजे हा मोडासुद्धा 2 पीसमध्ये, कारण त्याच्यामध्ये आपला आवडवे दिसणारा सेटसुद्धा एका गाडीतनं जातो. आणि ही खासियत आपल्या मराठी रंगभूमीची मला वाटतं जास्ती आहे. कारण मी आता गुजरातीमध्ये पण काही नाटकं येतात, मी त्या इकडे पण काम करायला लागलो, हिंदीचं सुद्धा काही करतो आहे. तर तिकडे त्यांना नवल वाटतं. म्हणजे त्यांना माहिती असतं फोल्डिंग सिस्टीम, अरे आप लोगों में ये होता है, वो आप करते हो, कैसे करते हो. मग ते म्हणून म्हटलं आम्ही नाही केलं, हे आमच्या अगोदरसुद्धा नेपथ्यकारांनी आणि हेच पुढे, आणि आम्हालासुद्धा त्याचा फायदा होतो आहे आता, की एक एक आयटम कसा फोल्ड केला जाईल आणि कसा लहान जागेमध्ये राहील, त्याचा विचार केला जातो. त्याच्यामुळे ना ती ड्रॉइंग जी इनिशियल वर्किंग असतं ना, त्याचं खूप वाढतं. म्हणून मी म्हणालो की ती एवढी ड्रॉइंग्स का बनतात, तर प्रत्येक एक टेबल जरी छोटं द्यायचं असेल तर त्याची ड्रॉइंग्स डिटेल ड्रॉइंग केली जातात, की त्याची हाईट, त्याचा आयसोमॅट्रिक व्ह्यू, वर्किंग ड्रॉइंग, कुठला प्लाय किती कुठे लागणार, ह्याची सगळी. कारण हे माझं इंटिरियर बेस असल्यामुळे ती वर्किंग ड्रॉइंग करायची सवय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं, जे तुम्ही आता विचारलं की चेंजेस होतात का, तर मला मेकिंगमध्ये चेंजेस मला नाही होत करताना, की बाबा हे आता कापायला लागतं किंवा हे बसेल की नाही तिकडे, सेटवर गेल्यावरती ॲडजस्टमेंट होईल की नाही, तर नाही. कारण आमचं ड्रॉइंग टू द स्केलमध्ये असतं. स्केलमध्ये केल्यामुळे काय होतं, आपला 1 mm पण आपण पुढे मागे जात नाही. आणि जसं तुम्हाला आम्ही ऑन पेपर करतो तेच तुम्हाला 100% त्या स्टेजवरती दिसत असतं. कसं आहे ना, म्हणजे नुसतं सुंदर दिसणं म्हणजे सेट नाही होत ना, तो केवढा फंक्शनल आहे नाट्यासाठी, तो जास्ती मला वाटतं गरजेचं आहे. किंवा ते कलाकारांना ॲट इज वाटलं पाहिजे तिथे करताना. आणि मला वाटतं की नेपथ्य चांगलं कधी, हा माझा एक वैयक्तिक माझा विचार आहे. मला कलाकारांकडनं जेव्हा इथे वावरतात आणि त्यांच्याकडनं जेव्हा दाद येते की हा दादा सेट आहे ना, मला सेट नाही वाटत आहे, असं वाटतं की हा माझं घर आहे किंवा मग हे इथे वावरतो आहे, हा सेटच नाही, हे माझ्यासाठी हे घर आहे. तेव्हा कळतं की नाही, हे काम आपलं चांगलं बऱ्यापैकी झालेलं आहे. कारण ती दाद येणं गरजेचं असतं. समोरून तुम्हाला ऑडियन्समध्ये बसून ते छानच वाटणार आहे, जे प्रकाश योजना होईल ते सगळं होईल, पण ती वावरताना किती त्यांना जास्ती कन्व्हिनियंट आहे किंवा किती ॲट इज ते वावरत आहेत, त्याच्यावरती तो सेट किती चांगला किंवा वाईट ठरतो, असं मला पर्सनली वाटतं. अनफॉर्च्युनेटली असं एक ना, की काही प्रेक्षक मला जे भेटतात आणि बोलतात नाटक संपल्यानंतर, तर ते डायरेक्टली चित्रपटाची नाटकाशी कम्पेअर करतात. हे खरं चुकीचं आहे. म्हणजे तसं नाही व्हायला पाहिजे, कारण लाईव्ह परफॉर्मन्स इज डिफरंट स्कूल आहे. आणि तुम्ही मूव्ही बघतात, हे शूट केलेलं आहे, तुम्हाला वेगवेगळी स्थळं मिळतात. पण मला असं अचंबित मी कधी कधी होतो, ऐकतो तेव्हा, की असं भेटतात की अरे नाही, आम्हीसुद्धा 500चं 400चं तिकीट काढतो, आम्हाला निर्मिती मूल्य चांगलीच हवेत आम्हाला. म्हणजे आम्हाला अभिनय तर आहेच, तो तो तर बघायला आम्ही येतोच आहे, पण आम्हाला इतरसुद्धा निर्मिती मूल्य हवं आहे. म्हणजे उदाहरणार्थ नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, कॉस्ट्युम्स. तर लोकांच्याच या अपेक्षा मला वाटतं आता जरा काळानुरूप बदलत चाललेल्या आहेत.
आणि ते म्हणून आपण करायला पाहिजे असं नाही म्हणत आहे मी, पण जर गरज असेल तर करायला पाहिजे. मी तर उत्तम उदाहरण देतो की आज आपल्याकडे देवबाभळीचं उदाहरण मी देतो, जो प्रदीप मुळेंनी सेट केलेला आहे. अगदी सजेस्टिव्ह सेटमध्ये मॅक्झिमम रिझल्ट काय असेल त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे देवबाभळीचं सेट आहे. मग तिथे काय ग्रँजर आहे? काहीच नाही आहे. छोटं घर एक दाखवलं आहे, नदीचा तैर दाखवला आहे, दीपस्तंभ दाखवलेला आहे, पण ते सुंदर एक फ्रेम तुमच्यासमोर जाते. म्हणजे हे नेपथ्य मी म्हणतो. म्हणजे जे गरज असेल तिकडे तुम्हाला ग्रँजर द्यायलाही हवं, आणि जिथे गरज नसताना उगाचच अवास्तव देण्यात काही पॉईंटही नसतो. मी जरी एकांकिका फार मी केल्यात नंतर, म्हणजे व्यावसायिक चालू झाल्यानंतर मी काही स्पर्धाचे सेटसुद्धा केले, आणि मग मलाच तेव्हा कळायला लागलं की अरे हा फरक आहे इकडे. कारण मी व्यावसायिकला करताना जेव्हा मी डिझाईन करतो आणि मी दिग्दर्शकाला सांगितलं, माझ्या निर्मात्याला सांगितलं की मला ह्या सेटमध्ये, या नेपथ्यामध्ये हे पाहिजे मला, मग ते त्याचं बजेट जर काय वाढत असेल किंवा काही गोष्टी मला पाहिजेत तर त्या मला पुरवल्या जातात तिथे. पण जेव्हा मी एकांकिका जेव्हा करायला लागलो किंवा ती स्पर्धेचे सेट केले, तेव्हा मला कळलं इथे काय निर्माता नाही आहे आपल्याला व्यावसायिकला माझे डिमांड फुलफिल करायला. तर मला वाटतं हे जास्ती चॅलेंज आहे मुलांसाठी. कारण स्पर्धेंमध्ये मला ते एक जाणवतं की त्या कमीत कमी मटेरियलमध्ये, सामानामध्ये, जे आपण त्याला जुगाड म्हणतो, पण हा जुगाडच खूप मोठा मला वाटतं एलिमेंट आहे एकांकिकेमध्ये. आणि त्या जुगाडाला जर क्रिएटिव्हिटी एखाद्याची लागली तर त्याच्यामध्ये खूप सुंदर कलाकृती होते. आणि म्हणून मी म्हणतो की व्यावसायिकचा सेट करण्यापेक्षा एकांकिकेचे सेट करणं हे फार डिफिकल्ट आहे. आणि तुमच्याकडे मटेरियल नसतं, तुमच्याकडे बजेट नसतं, आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला दाखवायचं असतं. फक्त आपण लेवल्स टाकतो, कधी कधी फक्त मांडणी त्याची केली जाते. वॉल नसताना सुद्धा काहीतरी सजेस्टिव्ह आपण कटआउट्स लावून त्यातनं तो इम्पॅक्ट आला जातो. म्हणजे जेवढं नेपथ्यकाराची जबाबदारी वाढलेली असते, तेवढीच मी म्हणतो प्रकाश योजनाकार जो असतो, लाईट डिझायनर असतो, त्याची जबाबदारी त्याच्यावरती जास्ती असते. कारण जे एलिमेंट तुम्हाला व्हिज्युअली आपण देत शकत नाही आहेत किंवा काही कारणास्तव आपण तिथे आणू शकत नाही आहेत, तेव्हा ते प्रकाश योजनेमधनं तुम्हाला जास्ती त्याचा इम्पॅक्ट द्यावा लागतो मला वाटतं. आणि ही जबाबदारी फक्त टेक्निकल टीमची नाही, तर ती म्हणतो मी तुमच्या कलाकारांची सुद्धा वाढलेली असते. तुम्ही माईम करणं एखादी गोष्ट आणि तो आहे तसं ते समोरच्या प्रेक्षकाला भासवणं की इथे बाबा हे आहे, इथे ट्रेन जाते आहे, किंवा इथे मी मोठ्या इमारतीखाली उभं आहे, म्हणजे जे काय असेल ते मी उदाहरण देतो आहे. तर हे चॅलेंज सगळ्यांच्या दृष्टीने वाढत जातात. फक्त टेक्निकल टीम नाही, तर कलाकार असे बॅकस्टेज आहे, दिग्दर्शक आहे, हे चॅलेंज खूप मोठं आहे. म्हणून म्हणतो एकांकिकेमधनं प्रवास केलेले जे नेपथ्यकार असतील किंवा जे कलाकार असतील, ते मला वाटतं व्यावसायिकच्या ह्याला सहज उभे राहू शकतील किंवा ती आव्हानं पेलू शकतील अगदी आरामात. एकच मी त्यांना सांगेन की तुम्ही ना ते बऱ्याच वेळेला मांडणी करतात ना, ते तुम्ही स्केलमध्ये करा. जेव्हा डिझाईन कराल ना, ते स्केलमध्ये करा. त्यांनी काय होतं ना, ती स्वर्गास्वर्गी त्यांना करावी लागते. बऱ्याच वेळेला मी बघितलं, हे इथे ठेवूया का दरवाजा, हे करूया. त्याची बांधणी जर त्यांनी ऑन पेपर अगोदरच केली ना, मग त्याचा अभ्यास जर आपण पेपरवरती अगोदरच केला, स्केलमध्ये ड्रॉइंग जर केलं, तर त्यांना ते ऑन फ्लोअर गेल्यानंतर खूप सोपं जाईल काम करायला ते पटकन. किंवा तिथे वेळ नाही जात की आता हा आपण अँगल सोफा असा ठेवायचा का, किंवा हा आपल्याला रस्त्याचं दुकान दाखवायचं, त्याचा लाईटचा खांब कुठल्या दिशेने कसा ती मुवमेंट आहे, तर हे तुम्ही पहिल्यांदी ऑन पेपर करा मी म्हणेन, आणि मग तुम्ही फ्लोअरवरती करा, हे मी सांगेन. आणि मी म्हणेन की ती कॅलिबर दिसतं आहे आत्तासुद्धा, जे स्पर्धेंमध्ये मी बघतो आहे, नेपथ्य किंवा प्रकाश योजना जी केली जाते, हे कॅलिबर आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अरे रंगभूमीमध्ये काय पुढे होणार, असं काही नाही आहे. खूप आज सचिन गेला, विराट कोहली आहे, त्याच्यानंतर रोहित शर्मा पण आलाच आहे की. त्याच्यामुळे ही चेन चालूच राहणार आहे आणि मराठी रंगभूमी खूप सक्षम आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीच चिंता करायची गरज नाही आहे असं मला वाटतं. अपडेट होणं किती गरजेचं असं वाटतं? खूप आहे, खूप असावं लागतं. कारण आता जसं जसं टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, तसं टेक्निकल क्रूला तर खूपच पुढे जावं लागतं, खास करून सेट डिझायनरला. तुम्हाला जर एलिमेंटच माहिती नसतील, आता पूर्वी फक्त पडदे रंगवून नेपथ्य व्हायची. पूर्वीच्या संगीत नाट्यामध्ये नेपथ्य म्हणजे पडदे रंगवायचे आणि वरच्या बॅटनवरनं ते बांबूला बांधून सोडायचे, परत खेचायचे, मग दुसरा पडदा यायचा गावाचा किंवा असं. म्हणजे त्या आता जर आपण नेपथ्याचा विचार करत गेलो, आपण पुढे पुढे आलो आहे, तर ते रिअलिस्टिक सेटमध्ये आपण येत गेलेलो आहे.
आपण अगदी तंतोतंत खरा वाटावा एवढा सेट आता आपल्या रंगमंचावर उभे राहायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे जेवढं आपण रिअलिस्टिक सेट करत आलो आहे त्याच्यामध्ये मला वाटतं टेक्नॉलॉजी ही इन्वॉल्व होतच जाते. जसं आपल्याकडे आधी साधे लँडलाईन फोन होते, मग कॉर्डलेस आले, मोबाईल पेजर्स आले, आता मोबाईल्स आले, व्हिडिओ कॉल्स आले. जसं आपण अपग्रेड होत गेलो आहे तसे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पण आपण खूपच अपग्रेड व्हायला पाहिजे. आता मीडिया चेंज झालेले आहेत, म्हणजे फक्त रंगवून आपण डिजिटल काही प्रिंटसुद्धा आम्ही कॉम्प्युटराईज रेडी करतो. फ्लेक्सवरती सुद्धा काही प्रिंट्स केल्या जातात, पण त्यालासुद्धा काही बंधनं हवेत. असं नाही की सगळं डिजिटलाइज आहे तर तुम्ही सगळं घरच फ्लेक्सवरती प्रिंट करून लावलं तर त्याचा तो आत्माच मरून जाईल. पण तो किती वापरणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. आणि माझं प्रांजळ असं मत आहे, म्हणजे कदाचित खूप जणं त्याला सहमत नाही व्हायचे, पण नाट्यामध्ये मला बऱ्याच वेळेला स्क्रीन्स वापरायला सुद्धा सांगितले जातात की आपण प्रोजेक्शन्स करूया, पण मला ते मूळतः मला नाही आवडत. जर तेच करायचं असेल तर आपण मग चित्रपट का नाही करत ना, मग आपण नाट्य का करतो. म्हणून मी शक्यतो 99.9% मी माझ्या सेटवरती स्क्रीन प्रोजेक्शन मी शक्यतो टाळतो तिथे करणं. कारण नाटक हे नाटक आहे आणि तीच तर मजा आहे ना. मग तोच तर फरक आहे ना आपले रंगभूमी आणि चित्रपट ह्याच्यामधला जो लाईव्ह परफॉर्मन्सचा जो फरक आहे. आणि म्हणजे मला एकदा विजय केंकरे सरांनी बोलता बोलता एक गोष्ट सांगितली होती की त्यांना परेश रावल जे आपले सिनियर स्टेज आर्टिस्ट आहेत त्यांनी सांगितलं की लोगों को जो सामने बैठे हैं उनको पता है ये ड्रामा है सामने जो हो रहा है, तो उनका मेंटलिटी आप वही रखो, उसको आप चेंज मत करो. कोने से कुछ थोड़ा सा दिख रहा है या कोई आदमी खड़ा है वो संभालना चाहिए, लेकिन उनको पता है ये स्टेज पे हो रहा है, तो स्टेज का जॉनर है वो वही रखो. तर हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. मग ते आपण त्याला फार डिजिटलाइज करायला गेलो तर त्याचं सगळं जे मजा आहे आपल्या स्टेजची ती निघून जाईल. त्याच्यामुळे म्हणजे अपग्रेड होणं गरजेचं आहे, पण त्यालासुद्धा एक लिमिट आहे. कुठे कसं अपग्रेड व्हायला पाहिजे आपल्या हातात असतं. म्हणजे मटेरियल्स वापरताना मी होतो. पूर्वी जी मटेरियल्स आम्हाला जसं मी इंटिरियरची जी साईट करतो, आम्हाला खूप आधी 20 वर्षापूर्वी लिमिटेड सामान चॉईस असायचे. टाईल्सला म्हणा किंवा फर्निचरला, लॅमिनेशनला, विनियरला. आता ते बदलत गेले. खूप मटेरियल्स मार्केटमध्ये अवेलेबल. तसंच नाटकाच्या बाबतीत आहे. आणि आपल्याला नवीन मटेरियल्स माहिती पाहिजेत मार्केटमध्ये कुठली आलेली आहेत आणि मग त्याचा वापर आपल्या इथे होऊ शकतो का. कारण शेवटी त्याची ड्युरेबिलिटी, कॉस्ट, मेकिंग हे सगळे जर ताळबंद जर तुमचे जर जमून आले तर ते मटेरियल पण का वापरू नये. आणि मी वापरायला लागलो आहे आता सेटमध्ये. हे कॉम्प्युटर्स नव्हते जेव्हा आपल्याकडे आणि तेव्हाही आपली कामं होतच होती. तर रघुवीर तळाशीलकर हे 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 माझ्या आत्याचे धीर ते जे नावाजलेले नेपथ्यकार. अनफॉर्च्युनेटली मला त्यांच्याकडे शिकता नाही आलं कारण माझं कॉलेज चालू होतं आणि ते फार लवकर एक्सपायर झाले. पण मी बघायचो की तेव्हा की बाबा पारसेकर आहेत जे आजही सिनियर नेपथ्यकार आहेत. तर ते पेपरवरती डिझाईन करायचे, पण नंतर ते मॉडेल बनवायला लागले. ते कार्डबोर्डचं मॉडेल ॲक्च्युअल 3D मॉडेल बनवायचं. म्हणजे आपल्याला असं नको वाटायला की आज आपण कॉम्प्युटराईज काय 3D इमेज दाखवतो आहे असं नाही. ते लोक मॉडेल बनवायचे पूर्ण सेटचं आणि मग ते दिग्दर्शकावर डिस्कस करायचे. म्हणजे किती टाईम कन्झ्युमिंग होतं. एखादा सेट कार्डबोर्डमध्ये मटेरियल वापरून टू द स्केल एक मॉडेल उभं करणं आणि प्रत्येक नाटकाचं मॉडेल बनलं जायचं त्यावेळेला. आणि मी बघितलेत माझ्या डोळ्यांनी तशी मॉडेल्स आहेत अजून कोणाकोणाकडे ठेवलेली आहेत. ते जुन्या जी नाट्यसंस्था आहेत त्यांच्या ऑफिसेसमध्ये आहेत अजूनही काही मॉडेल्स. तर मला वाटतं त्याला आता ऑप्शन आहे की जे आम्ही 3D व्हिज्युअलायझेशन देतो तो त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ना खूप परमिटेशन कॉम्बिनेशन्स करून बघता येतात. जर मला एखादी कलर स्कीम वाटलं नाही चेंज तर मी विदिन आवर्स ते पूर्ण कलर्स त्याचे चेंज करू शकतो. तर ही टेक्नॉलॉजी आहे, ही अपडेट होणं आहे, हे अपग्रेड होणं आहे मला वाटतं. आणि ते आपण ॲडॉप्ट करायला हवं. कारण त्याचा फायदा आपल्यालाच होतो ना. वेळ आपला वाचतो आणि आपल्याला खूप ऑप्शन्स मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळे. म्हणून अपडेट होणं फार गरजेचं आहे. आत्ताच तुम्ही टायनी टॉकीज या यूट्यूब चॅनलवरती माझा इंटरव्ह्यू बघितलात. तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतो. आणि जर तुम्हाला आवडला आणि जर तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की आपली मतं व्यक्त करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा टायनी टॉकीजला. धन्यवाद.